मंदिराचा पुढचा चेंडू 3 नंतर पंच केलेला चेंडू सीमारेषेवर 4 म्हणजे झाला 2 चेंडूंवरती 2 चौकार येतात गणेश शेट्टीकडून. सुंदर फलंदाजी करतो आपल्या संघासाठी गणेश. ती 29. आता मात्र कुठेतरी दबावात जो पाणगिलेला संघ 3 बॉल 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल तो गुरुमावली संघाला. सलग 2 चेंडूंवरती 2 चौकार आतापर्यंत ठोकले टीम गणेशाने. पुढचा चेंडू मंदिराचा सामना करून गणेश 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असं समीकरण असेल. आता मात्र पंचांचा 9चा इशारा. एक चौथी धावण्याचा प्रयत्न होता मात्र एकच अवांतर धाव मिळेल. 3 चेंडू धावबाद होतो तो 4 धावांची आवश्यकता असेल तर गुरुमावली संघाला. स्ट्राईकवरती अजूनही गणेश. मंदिराचा चेंडू सामना करतो गणेश. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. जोरदार मारण्याचा प्रयत्न होतो मात्र निर्धाव चेंडू होतोय. कुठेतरी सामन्याला रंग येतो. पहिलाच क्वार्टर फायनलचा सामना आणि अतिशय रंगतदार होत चाललेला असा सामना. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता गुरुमावली संघाला. आता मात्र चेंडू कटवलेला 1 धावेसाठी. सामना हा कंपल्सरी चेस असेल याची दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायचे. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल गुरुमावली संघाला. सामना हा कंपल्सरी चेस असेल. 1 चेंडू आणि 3 धावा. मंदिराचा अखेरचा चेंडू सामना करेल तो गणेश. आता मात्र खराब चेंडू पंचांचा वाईट प्रेशर अतिशय रंगतदार असा होत चाललेला असताना 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता गुरुमावली संघाला. या दोन्ही खेळाडूंकडे स्वतःच्या संघासाठी हिरो बनण्याची सुवर्ण संधी. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. मंदिराचा अखेरचा चेंडू सामना करेल तो गणेश. 2 धावांची आवश्यकता असताना फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण होते.